तुमचं अभिनंदन. नगराध्यक्ष झालेला आहात तुम्ही. काय पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? हा विजय सर्व जनतेचा आहे. या विजयाचं श्रेय कुणाला द्याल? जनतेला, सर्वसामान्य जनतेला. करमाळा शहरातला कुठला प्रश्न पहिला प्राधान्याने सोडायचा आहे तुम्हाला? स्वच्छतेचा. अजून मी 5 कलमी कार्यक्रम ह्याच्यात पण बोलले होते. 5 कलमामध्ये रस्ते, गटारी, स्वच्छता, आपलं टाऊन हॉल, पाणी पुरवठा, हे सर्व समस्यांचं. एकाच कुटुंबातील तुम्ही तिघं पण आहेत, पती आहेत, शेजारी भाऊजे आहेत आणि तिघही विजय झालेला आहात. नेमकं काय कारण काय नेमकं? सावंत गटाचे अथक परिश्रम आणि त्यांनी केलेले सर्वसामान्य जनतेपासून मोठ्यांपर्यंत सेवा, म्हणजे त्यांचे काम करण्याची पद्धत, सर्वांच्या समस्या सोडवणे. तुम्हाला प्रश्न आहे, नेमकं काय ह्या विजयाचं नेमकं गमक काय होतं? तसं ही सुरुवातीपासून करमाळ शहरातील सर्वसामान्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळे विजय हा निश्चितच होता. प्रस्थापितांच्या विरोधातला हा खरा विजय. म्हणजे लोकांना खूप चीड होती सत्ताधाऱ्यांविरुद्ध, त्यामुळे हा विजय सर्वसामान्य. एकीकडं भाजपासारखा मोठा पक्ष, दुसरीकडे शिवसेना आहे आणि दोन्हीकडं ही प्रस्थापित मातबर नेते असताना तुम्ही मात्र केवळ सावंत गट आणि शहर विकास आघाडीच्या जोरावर हा विजय खिचून आणलाय. याचं गमत काय? धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही खरी लढत अशी होती. आणि मुळात विरोधक ते सांगतानाच चुकत होते की ते म्हणताना म्हणायचे की करमाळ शहर विकास आघाडी किंवा सावंत गट हे फक्त वार्डापुरते. 1 नंबर आणि 2 नंबर, 1 नंबर 2 नंबर वार्ड हे तर आमचं काळीज आहेच. पण करमाळ शहरातील सर्व नागरिकांनी, सर्वसामान्य माणसांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आणि जसं आम्ही गल्ली वार्ड हे कुटुंब सांभाळतो, तसं करमाळ शहर हे कुटुंब म्हणून आम्ही म्हणजे एकत्र राहू, एकत्र समजून असं राहू आणि असं एकीच प्रत्येक दाखवून देऊ. तुम्ही ह्याच्या आधी देखील करमाळा नगरपालिकेचं कामकाज पाहिलेलं आहे नगरसेवक म्हणून. आता नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी तुमच्यावर आहे. करमाळा शहरातला पहिला प्रश्न कुठला असेल? प्राधान्य कुठल्या प्रश्नाला असेल? पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, हातदेवाडीचा प्रश्न मोठा खूप म्हणजे गरजेचा आहे. करमाळ शहरातीलच नागरिक बाहेर राहत आहेत. स्वच्छतेचा विषय असेल, नगरपालिकेची इमारत असेल, टाऊन हॉल, सांस्कृतिक भवन असेल, पाणी पुरवठ्याची योजना खूप मोठी राबवायची आहे, भोरे गटरीचा प्रश्न, अनेक प्रश्न आहेत. म्हणजे तशी जबाबदारी खूप वाढलेली आहे. हे म्हणजे एवढं मोठं लोकांनी विश्वास दाखवला आहे, लोकांच्या विश्वासाला सार्थक करून दाखवावं लागेल. म्हणजे एवढी जबाबदारी वाढली. प्रश्न आहे की आता जी नगरसेवक पदाचे 8 उमेदवार आपले निवडून आले, 7 भाजपचे, तर ह्या परिस्थितीत आपली पुढची वाटचाल कशी असेल? पक्षीय सर्वप्रथम सर्व लोकांनी, नागरिकांनी जे करमाळा शहर विकास आघाडीवर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम सर्व करमाळा शहरातील नागरिकांचं मनापासून आभार आणि त्यांना धन्यवाद देतो. आता करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षसहित 8 नगरसेवक निवडून आले. आता पुढील रणनीती जी आहे ते आमचे सर्व कुटुंब आणि आमचे सर्व जे निवडून आलेले कार्यकर्ते सर्वांना विश्वासात घेऊन पुढचा आम्ही रणनीती ठरवू.